वैष्णव तू जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन तुका म्हणे याती तुका म्हणे याती हो का तयाची भलती नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची पंच कृपादानी कथेचा विस्तार पंच कृपादानी कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार पंच कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं दया पूजिले आदरी पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम बोला बोला हरी सर्वांना पाठांतर राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भगवान भगवान की की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज सकल संत कंठभूषण वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज नाथ बाबा नामदेव महाराज
आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तुम्हा श्रुती सज्जनांच्या टाळकरी मृदंगाचार्य सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपण आपल्या या आजच्या सेवेला प्रारंभ करू. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे हा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील छोटासा अभंग आहे. अभंग छोटासा घेण्याचं कारण जर काय असेल तर आजचा महाराज देखील छोटाच आहे म्हणून अभंग देखील छोटाच घेतलेला आहे. आजची ही जी सेवा आहे आजची विशेष प्रकारची सेवा आहे. विशेष काय आहे? प्रत्येक महिन्याला आपण मासिक वारी या ठिकाणी करतोच, त्या निमित्ताने तर आहेच आहे, पण मागचा दिवस आणि पुढचा दिवस विशेष असल्यामुळं ही सेवा विशेष आहे. विठ्ठला 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 हो. काय मागचा दिवस आणि पुढचा दिवस? मागच्या दिवशी म्हणजे काल माऊली पंढरपूरहून परत आळंदी क्षेत्रामध्ये आलेले आहेत, म्हणजे याला पडतीची वारी म्हणतो आपण, ते काही वारकऱ्यांनी केलेली आहे. आणि उद्या म्हणजे परवा नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि मधला जो ही मासिक वारी आहे महिन्याची वारी त्या निमित्ताने आजची ही सेवा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आजच्या दिवशी काय सांगायचं म्हणून वैष्णवांचं लक्षण सांगावं या दृष्टीने वैष्णवाचं लक्षण सांगणारा असा मी अभंग घेतलेला आहे. कारण खरा वैष्णव कोण आहे हे आपल्याला समजत नाही, म्हणून खऱ्या वैष्णवांचं लक्षण जगद्गुरु तुकोबाने आजच्या अभंगामध्ये सांगितलं. खरा वैष्णव कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. खरा वैष्णव कोण आहे? पण खऱ्या वैष्णवाचं लक्षण पाहायचं तरी कशाला, कशा करता पाहायचंय? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे, आपण ज्या मनुष्य देहाला आलेलो आहोत या मनुष्य देहाची इथे कर्तव्यता कशामध्ये आहे? अनेक साधू संतांनी अनेक काहीतरी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आत्मावारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या निजी ध्यासितव्या. तर आपण या नर शरीराला आलेलो आहोत. या नर शरीराचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर मनुष्याचा उद्धार झाला पाहिजे, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. त्यातच का या मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक 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 तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखिलिया अवघेच तीर्थे गेले देगांतरी आवघेच पापी गेले देगांतरी अवघेच पापी गेले देगांतरी अवघेच पापी गेले देगांतरी. जगद्गुरु तुकोबाराने म्हटलेलं आहे की आपण या जीवनामध्ये आलो,
देहामध्ये आलो, या देहाची इथे कर्तव्यता जर कशामध्ये असेल तर तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, या जन्माला आल्याचं सार्थक जर काय असेल तर विठ्ठलाची एक देखिलिया, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं या मनुष्य देहाची इथे कर्तव्यता आहे. परंतु या मनुष्य देहाची इथे कर्तव्यता झाली, पण भगवान परमात्म्याची प्राप्ती होते कशाने? कशाने प्राप्ती होते? इतर कोणत्याही साधनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. नाथ महाराजाने म्हटलेलं आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का? हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरी प्राप्तीसी उपाय काय करायचं? धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतरच भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर आपली जीवनाची इती कर्तव्य होते. मग नाथ महाराजांना एका ठिकाणी विचारलं, महाराज तुम्ही हरीची प्राप्ती संतांचे पाय धरल्यानंतर म्हणता, पण हे जे तुम्ही सांगता त्याचा काही पुरावा आहे का? कारण सध्याच्या काळामध्ये पुराव्याशिवाय काहीही चालत नाही, पुरावा पाहिजे. मग नाथ महाराज म्हणतात की साधा सुद्धा पुरावा नाही, हा साधा सुद्धा पुरावा नाही देत मी तुम्हाला. तुम्हाला कोणता पुरावा देतो? हरी संताविन प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधते साधने, तेने साधते साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधते साधने, तेने साधते साधने. हो. नाथ महाराज म्हणतात याला जो पुरावा देतो, मी साधा सुद्धा पुरावा देत नाही. असे साक्षीदार होणारे, अर्ध्या कपाच्या चहावर साक्ष देणारे भरपूर लोक आहेत. पण ही साक्ष मी देतो, कोणाची देतो? वेदाची, शास्त्राची. 80 वेद देती वाही की भगवान परमात्म्याची प्राप्ती ही संताशिवाय होऊ शकत नाही, असे मी तुम्हाला साक्षी पुरावा देतो. म्हणजे याचा अर्थ अगोदर संताची प्राप्ती झाली पाहिजे. मग ज्या संताच्या प्राप्तीवर भगवान परमात्म्याचं दर्शन अवलंबून आहे. मनुष्य जीवनाची इथे कर्तव्यता जर प्राप्त आहे, मग असे संत कसे पाहिजेत? असे संत हे लक्षणाचे संत पाहिजेत. कारण संताचं लक्षण असे दोन्ही अंगाने सांगता येत आपल्याला. एक संताचं बाह्य लक्षण आहे, दुसरं अंतरंग लक्षण आहे. मग या भगवंताची प्राप्ती करून घेणारे जर संत कसे असले पाहिजे, तर ते लक्षणाचे संत असले पाहिजेत, अंतरंग लक्षणाचे संत असले पाहिजेत. नाही तर असे भलते संत भरपूर आहेत. कसे? साधू संतांसारखे याच्याकरता भरपूर संत आहेत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. अशा संतांच्या जर आपण नादी लागलो तर भगवंताची प्राप्ती होऊ शकणार आहे. जगद्गुरु तुकोबाराने खूप एक सुंदर दृष्टांत दिलाय. तुकोबारा म्हणाले, एका ग्रस्ताला असं वाटलं की आपण शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, मग आपण स्नान केलं पाहिजे. शुद्ध होण्याकरता, पवित्र होण्याकरता स्नान केलं पाहिजे. मग स्नान कसं करायचं? त्यांनी एक मोठी बादली आणली, पाणी आणलं. नुसत्या पाण्यानंतर आपण रोज स्नान करतो म्हणजे पवित्र कसं होणार? आपल्याला पवित्र व्हायचंय. मग त्याने काय केलं? शेण टाकलं. गाईचं शेण टाकलं पवित्र होणार. गाईचंही टाकलं. बरं एवढ्यावर गप्प बसवणार नाही. म्हणजे एवढ्यानं कसं काय होईल म्हणले? नुसत्या एवढ्यानं पवित्र होणार नाही आपण. मग माणसाचंही शेण टाकावं म्हणले. माणसाचंही शेण टाकलं त्याने. आणखी काय केलं? मूत्र देखील टाकलं त्याच्यामध्ये. मी नाही सांगत,
उदकी कालवी शेण मळ मूत्र तो होय पवित्र कासयाने. आता खरं सांगा, एवढा माल मसाला टाकल्यानंतर तो ग्रस्त पवित्र होईल का? पवित्र होणार नाही. मग तुकोबाराने त्या दुसऱ्या चरणामधले म्हटलेलं आहे की उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संताच्या. संतांना जर विन्मुख झालं तर कधीही तो काय तर भगवंताची प्राप्ती करून घेणार नाही, होणार नाही. त्याच्याकरता संताचीच प्राप्ती घ्यायला पाहिजे अगोदर, मगच तो उद्धार. विठ्ठल 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 या संतावर मनुष्य जीवनाचं उद्धारत्व अवलंबून आहे. मग ते संत कसे असले पाहिजे? ते असे पोटासाठी झालेले संत नको, ते लक्षणाचे संत पाहिजे. नाही तर संत म्हणून घेणारे भरपूर आहेत ना. साधू संतांनी भरपूर असं त्यांचं वर्णन केलंय. काही लोक कोणालाही संत म्हणतात हो. कोणाला म्हणतात? आपण तुकोबाराच्या भाषेत आपण सांगू. तुकोबारा म्हणतात काही लोक कवित्व करणाऱ्याला संत म्हणतात. कवित्व करणारे म्हणजे संत कवित्व करत नाहीत असं नाही, पण जे कवित्व करतात ते संत असतात असं मात्र नाही. तुकोबारा म्हणतात नवती ते संत करिता कवित्व. कवित्व करणारे संत कधी होऊ शकत नाहीत. कारण कवित्व करण्याला काय लागते हो? कविता करण्याकरता काहीच लागत नाही, फक्त यमक जुळायला पाहिजे. तलाटण हिंगण बेट याच्याशिवाय तलाकण सिद्ध बेट याच्याशिवाय यमक फक्त जुळायला पाहिजे. यमक जुळायला की संत कोणी होते? काही काही बायाला फार कवित्व करण्याचा, पूर्वीच्या बाया, आताच्या नाही. महाराज असते तर सांगितलं नसते मी. महाराज जाऊन आले नाहीत म्हणून. काही काही बाया पूर्वीच्या जात्यावर दळण करणाऱ्या ज्या बाया होत्या ना, त्यांना फार कवित्व. आणि त्यातल्या त्यात भावावर कवित्व करणार. भावावर कशावर विकत? आंब्याचा ग आंब रस पाणी घालून केला नास माझ्या ग जावा यान त्यान 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 त्यान. कवित्व आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बाजीराव महाराज दुसरा सांगत होत. कवित्व कोणालाही करता येतं. म्हटले एक हिंदू बाई दळण करत होती, त्याच्या शेजारी एक मुस्लिम बाई राहत होती. त्या दोघीची मैत्री जमली. आता मैत्री कोणाची जमत असते? तिथं धर्मजात काय असतो का? काही नाही. ही भल्या पहाटे उठून दळण करायची हिंदूची बाई, आणि तिला मदत म्हणून ती मुस्लिमची बाई तीही काय तर तिथे येत होती. आणि दळण दळत असताना हिला अनेक असं काय तर वाक्य रचना करत येत होती. मग ही हिंदूची बाई आहे ना, हिंदूची बाई आपल्या भावावर कवित्व करू लागली. माझा भाऊ सरपंच झाला, माझा भाऊ आमदार झाला, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, माझा भाऊ आमदार झाल्यानंतर मुंबईला गेला, माझा भाऊ खासदार झाला, दिल्लीला गेला. ही जी मुस्लिमाची बाई होती तिला काही जास्त समजत नव्हतं, पण गेला गेला आमदार खासदार हे समजत होतं. ती असं दळून दळू लागली. ती म्हणली हिचा भाऊ आमदार झाला, मुंबईला गेला, दिल्लीला गेला, आणि माझा भाऊ घरीच आहे म्हणून. तिला काही समजत नव्हतं, पण तिने डोकं लढवलं. ती म्हटली आता काय करावं, आपला भाऊ घरीच आहे, आपल्या भावाला घरी ठेवायचं नाही. मग ते काय म्हणू लागले. मग तिने कविता सुरू केलं. जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भी भाई. तुझा भाऊ जिथं जिथं जाईल तिथं तिथं माझाही भाऊ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 म्हणजे याचाच अर्थ नुसतं कवित्व करणारे संत नव्हती ते संत करिता कवित्व. पुढे संताचे ते आप्त नव्हती संत, येथे नाही वेश सरते आडनाव. संताचा आप्तही संत होऊ शकत नाही, आणि आडनावाने काही संत असतात. आडनाव जर संत असेल तर त्या संताच्या त्यांची जरी सेवा केली तर भगवंताचं प्राप्ती होऊ शकणार नाही. म्हणून संताचे ते आप्त नव्हती संत, येथे नाही वेश सरते आडनावा. काही काहींचं आडनावच संत असतं.
ओ नमस्कार संत, नमस्कार संत. आडनावाच्या संताच्या मागे लागलं तरी पण उद्धार होणार नाही. काही कांचं आडनाव काय असतं, काही असतं. एकाचं आडनाव होतं का हो राम राम, काय तुमचं आडनाव काय, तेव्हा उद्या सांगू. आडनाव उद्या सांगू. सांगा ना आज, नाही नाही उद्या सांगू. पण त्यांचं आडनावच काय होतं, उद्या सांगू. मग मी पण उद्या सांगतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणाच्याही मागे संत लाव म्हणून लागला तर आपला उद्धार होऊ शकणार नाही. जाऊ दे, हे विनोदाचा भाग झाला. पण ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलंय. माऊली म्हणतात एक ग्रस्त असा होता, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 40-50 किलोमीटर दिवसभर काय तर तो चालल्यानंतर संध्याकाळ झाली, घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणाला, अगं मी आज 40-50 किलोमीटर चाललेलो आहे, फार मी थकलो आहे, तर माझं अंग मर्दन करशील का, असं म्हटल्यानंतर ती पतिव्रता माऊली होती. म्हणजे काही हरकत नाही, तुमचं अंग मर्दन करते. अंग चुळू लागले तरी पण तू दुःख शमिनात तो म्हटला, अगं किती जरी मर्दन केलं तर असं अंग शमणार नाही, दुःखाच्या वेदना तशाच होतील. मग असं करतो की कोणतं तरी तेल लाव आणि तेलाच्या योगानं माझं अंग दुःख कमी होईल. म्हणे तेल असं म्हटल्यावरती म्हणलं, अहो काय आपली परिस्थिती माहिती आहे तुम्हाला, परिस्थिती माहिती आहे. कुठलं तेल आहे आपल्या घरी, कंचर तेल नाही म्हणले. माझ्याकडे बघा ना म्हटले, 14 जानेवारीचा अवतार, 4 महिने झाले मी तेलच लावलं नाही, कोणतंच तेल नाही. अहो कोणतं असेल ना म्हटले, शेंगदाण्याचं नाही म्हणले, तिळाचं तेही नाही म्हणले, खोबऱ्याचं तेही नाही म्हणले, काहीच नाही, तेलच नाही. तिच्या लक्षात, अरे बापरे तेल आहे ना म्हटले आपल्याकडे, तेल आहे ना म्हटले, एक तेल आहे म्हटले, कोणतं, बिब्याचं. मग नाही का म्हणते म्हणले, तेल आहे ना म्हटले, शेंगदाण्याचं तरी तेलच, जवसाचं तरी, मोहराचं तरी, बिब्याचं तरी तेलच आण म्हणले. लगेच त्या पतिव्रता माऊली ती तेल आणलं, सगळ्या अंगाला काय तर मर्दन केलं. मर्दन केल्यानंतर रात्री झोप लागली अतिशय चांगली, आणि सकाळी उठला, मुरमुऱ्याचं पोतं दम फुगलं. आता फुगणार नाही तर काय होईल होते, कशाच तेल होतं, बिब्याचं तेल होतं. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळू देखिला बिबवा तेने, तयाचे स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले. म्हणजे तेल या नावाखाली गेला म्हणून त्याची फसवणूक झाली. त्याप्रमाणे कोणाच्याही मागं संत जर म्हणाल तर तुमची फसवणूक होईल, तुमचा उद्धार होणार नाही. म्हणून उद्धार व्हावा जर असं वाटत असेल तर तुम्हाला संतांचे अंतरंग लक्षात पाहावं लागेल. संत म्हणा, भक्त म्हणा, साधू म्हणा, स्थितप्रज्ञ म्हणा, संन्यासी म्हणा, सर्व हे एकार्थवाचे शब्द आहेत. काही घ्या तुम्ही, ज्याप्रमाणे पाण्याला पाणी म्हणा, जल म्हणा, उदक म्हणा, नीर म्हणा किंवा वाटर म्हणा, सगळ्याचा अर्थ काय, सगळ्याचा अर्थ काय, पाणीच आहे ना. तसं साधू म्हणा, संन्यासी म्हणा, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने वैष्णव हा शब्द वापरलाय. वैष्णव तो जया, म्हणून वैष्णवांची अंतरंग लक्षण सांगितलेलं आहे. महाराज म्हणले कोणत्याही साधूच्या मागे लागल्यानंतर तुमचा उद्धार होणार नाही, त्याला अंतरंग लक्षणाचे साधू पाहिजे. काही लोक म्हणाले महाराज अंतरंग लक्षणाचे साधू पाहिजे, बरोबर आहे म्हटले, पण अंतरंग लक्षण कोणते ते आम्हाला कसं कळणार. तुकोबारा म्हणले जरा धीर धर म्हणले, आता तर 20 मिनिट झालेत, अजून लई लांब आहे म्हटले. असं करा तुम्ही, साधूचं जर वैष्णवांचं लक्षण पाहायचं असेल तर मी जे पहिल्या चरणामध्ये सांगितलं ते वैष्णवांचे अंतरंग लक्षण आहे. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, जया वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी
प्रमाण नाही आणिक प्रमाण वैष्णव तो दया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो दया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया जगद्गुरु तुकोबारांचं वैष्णवांचं अंतरंग लक्षण सांगितलंय. कारण अंतरंग लक्षण असणाऱ्या भक्ताच्या वैष्णवाकडे जर आपण त्यांना शरण गेलं तरच आपला उद्धार होणार आहे. नाहीतर आलतू फालतू वैष्णवाच्या मागे लागल्यानंतर उद्धार होऊ शकणार नाही. म्हणून तुकोबारांनी स्पष्ट वैष्णवांचं लक्षण सांगितलंय. अतिशय सुंदर लक्षण सांगितलंय. वैष्णव तो जया, तो वैष्णव आहे. तो कोणता? तो म्हणजे कोणता? अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया तो वैष्णव. अवघी देवावरी माया तो वैष्णव. अतिशय सुंदर शब्द आहे. नीट लक्ष द्या शब्दाकडे. तुकोबारांनी असं म्हटलं नाही, फक्त प्रेम म्हटलं नाही, माया म्हटलेलं आहे. अवघी सर्व प्रेम भगवान परमात्म्यावर आहे. तोच खरा कोण आहे? वैष्णव आहे. माया म्हटलेलं आहे. माया, प्रेम नाही म्हटले या ठिकाणी. म्हणजे प्रेम आणि माया एकच ना? प्रेम आणि माया एकच नाही. प्रेमामध्ये आणि मायेमध्ये तरतम भाव आहे. थोडा फरक आहे. कसा फरक आहे? आपले महाराज सांगत असतात नेहमी, प्रेम म्हटल्यानंतर त्या प्रेमामुळे मध्ये कमी जास्तपणा होत असतो, पण मायेमध्ये कमी जास्तपणा होत नाही. याच्याकरता उदाहरण देखील सांगतात. पत्नीचं पतीवर जे असतं त्याला प्रेम म्हणायचं, आणि आईचं मुलावर जे असतं त्याला माया म्हणायची. पत्नीचं पतीवर प्रेम असतं, पण ते प्रेम कायमचं असतं का? कायमचं नसतं. एखादी दिपवाळी जर बिना साडीची गेली तर ते प्रेम राहीलच का नाही हे सांगता येत. म्हणून त्याला प्रेम म्हणतात. माया कशाला म्हणतात? आईचे जे मुलावर असते त्याला काय म्हणतात? माया म्हणतात. त्या मायेमध्ये कधीही काहीतरी कमी जास्तपणा होऊ शकत नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी प्रत्येक ठिकाणी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. 80 कळवळ्याची दाते, ऐसे कळवळ्याची दाते, करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते. 80 कळवळ्याची दाते, ऐसे कळवळ्याची दाते, करीला भाविन प्रीते, हो. आईचे जे मुलावर प्रेम असतात त्याला माया म्हणतात. मायेमध्ये कधीही कमी जास्तपणा होऊ शकत नाही. आमचे गुरुवर्य नृसिंग बाबा दृष्टांत सांगायचे. नृसिंग बाबा बरोबर आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष त्यांची संगत लाभल्या. नेहमी तेच सांगायचे, आई जी असते लेकरावर मुलावर अत्यंत प्रेम करत असते. बरेच दृष्टांत आहेत, दृष्टांत सांगायला आपल्याला नाही. पण एका ठिकाणी एक लहान बालक होतं. ते लहान बालक चोरीला गेलं. चोरलं एखाद्याने. चोरल्यानंतर 2 आया झाल्या. ही म्हणाली हे लेकरू माझं आहे, ती म्हणाली हे लेकरू माझं आहे. दोघंही हे करता करता दोन्ही भांडण कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या जजनं विचारलं
कोणाचा मुलगा आहे? ती म्हणली माझा मुलगा आहे. ती म्हणली ती माझा मुलगा आहे. मग त्या कोर्टाने सांगितलं असं करा, सेवकाला सांगितलं एक टेबल आणा. टेबल आणला आणि त्या टेबलावर या मुलाला ठेवा, लहान मुलाला. आणि सेवकाला सांगितलं एक तलवार आणा. तलवार आणा म्हटल्यानंतर काय करतात कोण, खरी जी आई होती तळमळ तळमळ करू लागली. दुसरी जी होती टवळी, महाराजांचे शब्द आहेत, ती काहीच नाही, आणा म्हटले. मग त्या कोर्टाने सांगितलं याचे 2 भाग करा, एक तुकडा या बाईला, एक तुकडा या बाईला. नृसिंहबाची भाषा बरं काय. त्यावेळेस ती खरी आई होती. खरी आई म्हणाली, ओ साहेब, माझ्या मुलाला मारू नका, भलतेच आणि मला देऊ नका, त्या टवळीला द्या, पण त्या मुलाला मारू नका. कोर्टाने सांगितलं हिचेच खरी मुलगा आहे, तू घेऊन जा, ही टवळीला बाजूला काढा. याचा अर्थ आईचं मुलावर जे असतं ते नितांत असं प्रेम असतं, म्हणजे याला माया म्हणतात. आईची मुलावर असते माया असते आणि पत्नीची पतीवर काय असतं, प्रेम असतं. एवढा फरक आहे. म्हणून या ठिकाणी जो जगद्गुरु तुकोबाराने शब्द वापरलेला आहे तो, जया देवावरी अवघी माया तो वैष्णव. वैष्णव कोणालाही म्हणायचं नाही, ज्याचं सर्व प्रेम भगवंतावर आहे तो खरा वैष्णव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंतावर नुसतं प्रेम असून चालत नाही, प्रेम असणारा वैष्णव म्हणायचं नाही. आता तुमचं आमचं देखील भगवंतावर प्रेम आहे ना. इथे जेवढे लोक जमलेत त्यांचं प्रेम आहे का नाही? प्रेम आहे ना, प्रेम आहे म्हणूनच काय तर इथे आलो. पण माया नाही, प्रेम आहे पण माया नाही. इथे जरी खरेच जर आपली माया प्रेम असतं, माया असती तर आपण प्रत्येक महिन्याला आलो असतो. प्रत्येक महिन्याला येत नाही. पंढरपूरची वारी केली असती. बरेचसे जवळजवळ 95% लोक असे आहेत की महाराजामुळे येतात. ते महाराजांना फक्त तोंड दाखवण्यापुरता. गुरुवर्य रामदास बाबा मनसुख यांच्या भाषेत जर सांगायचं झालं, हे जे आषाढी वारीला, कार्तिक वारीला महिन्याला जे येतात ना, ते नुसती हेलपाटी मारण्याकरता येतात. हेलपाटी मारण्याकरता. खरं प्रेम नाही, अवघं प्रेम नाही. अवघं प्रेम आपलं नाही. अवघं प्रेम असलं तर आपणही वैष्णव झाला होतो. आपलं अवघं प्रेम नाही. काही प्रेम बंगल्यावर आहे, काही प्रेम शेतावर आहे, काही प्रेम मुलावर आहे, काही प्रेम पत्नीवर आहे, आणि उरलं सुरलं तर प्रेम भक्तीवर आहे. मग आपण कसं काय वैष्णव व्हायला? वैष्णव होऊ शकत नाही. खरा जो वैष्णव असतो त्याचं संपूर्ण प्रेम भगवान परमात्म्यावर असतं. म्हणून तर नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षीने उदाहरण घेतलेलं आहे. कोणाचं उदाहरण घेतलंय? यथा व्रज गोपिकानां, त्या गोपिकेप्रमाणे आपलं भगवंतावर प्रेम असावं लागतं. त्यावेळेस आपण वैष्णव होऊ. विठ्ठल विठ्ठल त्या गोपिकेचं भगवान परमात्म्यावर किती प्रेम होतं माहिती आहे का? किती प्रेम होतं. भगवंताच्यावर जाऊ द्या, पण त्या भगवंताच्या वेणूचा नाद जर ऐकू आला तर लगेच त्या गवळणी, कोणाचा आवाज आहे, कोणाचा आवाज आहे, कोणाचा आवाज आहे? वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाता वासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये बाजे. वृंदावनाला वेणू जर नुसता वारला, भगवान वाजला, तर तो भगवान परमात्म्याच्या वेणू वाजवल्यानंतर एवढं देहभान विवर्जित व्हायच्या. सारखं भगवंताकडे पाहायच्या. भगवंताकडे पाहिल्यानंतर त्यांना फार असा आनंद व्हायचा, फार असं सुख व्हायचं. कारण भगवान परमात्म्याचं स्वरूपच असं होतं की कसं फार असं प्रेम. भगवंताकडे पाहिल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला
नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन त्या गवळणीचा भगवान परमात्म्यावर नितांत असं प्रेम होतं अवघं प्रेम असं होतं म्हणून त्या गवळणी ब्रह्मदेवाला एका ठिकाणी म्हणता हे ब्रह्मदेवा तू मूढ आहेस म्हटले मूढ आहेस म्हणले का अरे तू ते आमच्या डोळ्याला पापण्या निर्माण केल्या ना पापण्या जर निष्ठा निर्माण केल्या तर आम्ही भगवंताचं स्वरूप याच्याही पेक्षा जास्त सुख भोगलं असतं म्हणले पण तू मूढ आहेस म्हणले गोपी गीतामध्ये बघा आपण अटति यद्भवा नन्निकाननं त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षता पाक्षाकृदृशा हे ब्रह्मदेवा तू जड बुद्धीच आहे कारण तू काय केलास पापण्या खालीवर झाल्या असत्या याच्याही पेक्षा आम्ही जास्त सुख भगवान परमात्म्याचं पाहिलं असतं सुख भोगलं असतं पण ह्या पापण्या आडव्या येतात मी खरं सांगतो तुम्हाला विचारतो पापणी खाली गेल्यानंतर वर येण्याकरता किती तास लागतो तो खरं बोलायचं बरं किती तास कोण म्हणले 1 तास 1 मिनिट देखील नाही बाबा 1 मिनिट देखील नाही त्याचं उत्तर माऊलीनेच दिलेलं आहे खाली गेल्यानंतर वर येण्याकरता निमिष न लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता एवढी तुझी स्वरूपता एवढी तुझी स्वरूपता निमिष न लगे मनवेधिता एवढं प्रेम त्या गवळणीचं भगवंतावर होतं म्हणून त्या गवळणी कोण आहेत अवघी देवावरी माया आपलं तेवढं प्रेम आहे का आपलं तेवढं प्रेम नाही आपण आषाढी वारीला पंढरपूरला गेल्यानंतर एकादशीच्या संध्याकाळी खिल्लारवाडीला संध्याकाळी आमच्या महाराजांचे प्रयत्न चालू असतात बाबा सगळ्यांनी सुख मिळावं जास्तीत जास्त लोकांनी राहावं मग काल्या दिवशी महाराजांच्या शेजारी मी होतो काल्या दिवशी महाराजांनी फोन केला का चला म्हणले आपल्याला गोपाळपूरला जायचं आहे हे ग्रस्त मी जुन्नरला बाजारात आहे महाराजांची तळमळ आहे साधू संतांची तळमळ असते पण काय करावं लोक ऐकत नाही वाजत असे बोम काय ऐकत खरा जर वैष्णव कोण असेल तर अवघं प्रेम भगवान परमात्म्यावर आहे तो खरं प्रेम बघा तुम्ही अनेक दृष्टांत सांगता येतील आपल्याला मीराबाई होती मीराबाई त्या मीराबाईचं भगवंतावर किती प्रेम होतं अनेक मोठं संत चरित्र आहे काही संत मंडळी आली त्यांच्या सेवेमध्ये मीराबाईला ठेवलं त्या संत जसं भगवंताची पूजा करतात कृष्णाची पूजा करतात तसंही सारखं ती रोज पाहू लागली पाहत असताना संत जात होते जाता जाता त्या मीराबाईला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली त्या मूर्तीची तू पूजा कर म्हटल्यानंतर रात्रंदिवस मीराबाई पूजा करू लागली करता करता वय आलं लग्नाचं वय झालं आई वडिलांनी सांगितलं मीरा तू वयामध्ये आल्यास तुझं लग्न केलं पाहिजे
ती म्हटले नाही माझं लग्न झालंय म्हटले, भगवान श्रीकृष्णाबरोबर माझं लग्न लागलं. नाही ना म्हणले, लोकापवाद म्हणून आम्हाला नाव ठेवतील लोक, तू लग्न करायला पाहिजे. नाही म्हटलं मी माझं लग्न झालेलं आहे. असं म्हटल्यानंतर ती काही लग्नाला तयार होईना. शेवटी राजाने 20 दिलं, आता तरी लग्न 20 दिलं तरी पण तू लग्नाला तयार होईना. शेवटी मीराबाईच्या लक्षात आलं की आपलं लग्न हे लावल्याशिवाय राहणार नाही. तिच्या लक्षात आलं की हे जे वैभव आहे या वैभवामुळे भगवान परमात्मा मिळणार नाही. आता मीराबाई जी होती ती मीराबाई की एखाद्या झोपटपट्टीत जन्माला आली का? मीराबाई झोपटपट्टीमध्ये अहो राजवैभवामध्ये राजा होते, काय म्हणेल ते. परंतु तिच्या लक्षात आलं या राजवैभवामध्ये राहून आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकणार नाही. एके दिवशी तिने काय केलं, शुभ्र वस्त्र असं परिधान केले, गळ्यात पवित्र असा विणा घेतला आणि गल्लोगल्ली काय त्या जाऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. ओ तो गली गली हरी गुण गाणे लगी, ऐसी लागी लगन मीरा होई गई मगन. ओ तो गली गली हरी हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. रानाने विष दिया मानो अमृत प्रिया, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को लगाने लगी. ओ तो गली गली हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. देहबान व्यवस्थित झाली आणि गल्लोगल्ली जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता 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 एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माने मीराबाईला भेट दिली. भेट दिल्यानंतर तिचे उद्गार आहेत. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. म्हणजे भगवान परमात्म्यावर नितांत प्रेम ज्याचा आहे तोच खरा काय वैष्णव. म्हणून तुकोबाराय म्हणतात वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, अवघी अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. आयानिक प्रमाण, आयानिक प्रमाण, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. अनेक प्रमाण, अनेक प्रमाण. अवघी देवावरी माया. ज्याचं सर्वस्वी प्रेम माया भगवंतावर असती तो खरा वैष्णव आहे. म्हणजे अहो म्हटले वैष्णव वैष्णव नामदेव महाराजांचे खरटपट्टीच काढले. कोणालाही वैष्णव म्हणू नका तुम्ही, कोणालाही वैष्णव म्हणू नका तुम्ही. मी जे सांगतो ते जर केलं तरच तो वैष्णव आहे. समजा एकानं वादन करणार असेल, वादन करसेल खरी वादकाची होती परी वैष्णव न होशी आर्य जना. यज्ञ करणारा असेल, यज्ञ करायची तरी याज्ञकाची होशी परी वैष्णव न होशी आर्य जना. असे गायन करशी तरी गायकाची होती परी वैष्णव होशी अरे न परी वैष्णव न होशी अरे. पुराण सांगशी तरी पुराणकाची होती परी वैष्णव न होशी आर्य जना. मग नामदेव महाराज वैष्णव होणार का नाही? तुम्ही होणार का नाही? कोणी आहे का नाही? नामदेव महाराजांनी म्हटलं एकच लक्षात ठेवा, आता याच्या पुढे जे मी सांगणार आहे ना तेवढं एकच लक्षात ठेवा. म्हटले वैष्णव जर कोणाला म्हणायचं असेल तर ते नामदेव महाराज म्हटले
तर माझं जर जो कोणी घेणार असेल नाव तोच वैष्णव आहे. माझं म्हणजे कोणाचं? माझं म्हणजे कोणाचं? हा, माझं माझं म्हणजे केशवाचं. नामा म्हणे नाम केशवाची घेशी तरीच वैष्णवोसी. अरे जना, केशवाचंच नाव घ्यायला पाहिजे. चकारातून सांगितले बाबा, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरी. चकारात्मक सांगितले. चकार काय करतो? इतराची व्यावृत्ती करतो आणि एकाची सिद्धता करतो. तरीच वैष्णवशी अरे जना. म्हणजे याचा अर्थ केशवाचं नाव घेतलं तरच वैष्णव होतो. आता मला पक्क माहित आहे तुम्ही कीर्तनातून उठल्यानंतर अजिबात नाव घेणार नाही. मला पक्क माहित आहे. मग तुमच्याकडून आताच नाव घेऊन नामा म्हणे नाम केशवासी घ्यायचे. अहो महाराज, काही याला पर्याय वगैरे काय आहे का नाही? केशवाचंच घ्यायला पाहिजे. माधवाचं चालणार आहे का? नामदेव महाराज म्हणले, नामदेव महाराज म्हणजे माधवाचंही चालेल आणि हरीचं नाही चालेल का? हरीचंही चालेल. रामाचं नाही चालेल का? रामाचंही चालेल. गोविंदाचं नाही चालेल का? गोविंदाचंही चालेल. जरा लक्ष देऊन ऐका आणि नामस्मरणामध्ये जरा एकाग्रचित्त चित्तात ठेवा. केशवा माधवा हरी रामा गोविंदा. केशवा माधवा हरी रामा गोविंदा. हरी बोल. केशवा माधवा हरी रामा गोविंदा. 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 टाळ 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 टाळचा घोड. शाबास शाबास. टाळ आता. केशवा माधवा हरी रामा गोविंदा. 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 केशवा माधवा केशवा माधवा हरी रामा गोविंदा. 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 गोविंदा. केशवा माधवा हरी रामा गोविंदा. नामा म्हणे नाव केशवाशी घेते म्हणून पहिले नाव केशव आलं म्हणून हा मंत्र म्हटला. विठ्ठला विठ्ठल. हो, म्हणून हे भगवान परमात्म्यावर अवघ प्रेम आहे, माया आहे, ते खरे वैष्णव आहेत. म्हणून अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. स्नानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानेश्वर माऊली हे खरे वैष्णव आहे. खरे वैष्णव कोण आहे? ज्ञानदेवे वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानेश्वर माऊली खरे वैष्णव आहेत. तू म्हणला कशावरून? माऊलीच भगवान परमात्म्यावर नितांत प्रेम आहे म्हणून तो आज देखील माझे मनीची आवडी पंढरपुरा दैन गुडी पांडुरंगी मन वेदिले. भगवान परमात्म्यावर नितांत असं
माऊलीचं प्रेम आहे. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिलिया डोळा बाई वे ओ वेधले ओ मन तयाच्या गुणी. ज्ञानेश्वर माऊलींचं अनंत पटीने माया आहे भगवंतावर, म्हणून ज्ञानेश्वर माऊली खरे वैष्णव आहे. म्हणजे महाराज आता कसं काय तुम्ही असं म्हणता, कसं काय म्हणता? म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आज जरी समाधीमध्ये असले तर समाधीमध्ये राहून देखील ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो हृदये धरोनिया ध्यान बाबा हृदयी धरोणी आधान बाबा बाळ छंदो निर्वाण बाबा बाळ छंदो समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो कीर्तन करीनो कथा कीर्तन करीनो कथा कीर्तन करीनो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो 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 बाळ छंदो बाबा बाळ छंदो बाळ छंदो ज्ञानदेवे घेतले दान. आज जरी ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ जरी असले तर समाधीमध्ये राहून काय करतात? ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. कीर्तन कीर्तन ज्ञानदेवे माला केली ज्ञानदेवे माला केली ज्ञानदेवे माला केली ज्ञानदेवे माला केली सुखाती समाधी साधिली सुखाती समाधी साधिली सुखाची समाधी साधिली सुखाची समाधी साधिली जिव्हा उच्चारण केली जिव्हा उच्चारण केली जिव्हा उच्चारणी केली जिव्हा उच्चारणी केली अखंडित नाम कृष्ण अखंडित राम कृष्ण अखंडित राम कृष्ण अखंडित राम कृष्ण ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ जरी आज असले तरी अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करतात. नाम माला घे पवित्र
अंतियेची शस्त्र राम हा महामंत्र राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी नाम माला घे पवित्र माऊली सांगतात घ्या जरा नाम माला पवित्र घ्या जास्त नाही झालं तर सकाळी एक करा संध्याकाळी एक करा नाम माला घे पवित्र 8 मिनिटामध्ये एका वहीच्या कागदावर 111 वेळा लिहा नाम माला घे पवित्र त्याचं शेवटचे चरण आहे याचा अर्थ ज्ञानेश्वर माऊली सतत नामस्मरण करतात म्हणून ज्ञानेश्वर माऊला हे 2 भगवंताचे नामस्मरण जास्त आवडतं आता मी घेणार नाही रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदी स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण हरी हे ज्ञानेश्वर माऊलीला जास्त आवडत होतं पण त्याचा जरा थोडा घोष करू आपण जरा चांगलं वाजा रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय शाबाश, रामकृष्ण शाबाश. हरी हरी बोल. हरी जय जय रामकृष्ण हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींना हे 2 जरा गोजरी वाटले साजरे वाटले म्हणून हे घोष केला बरं का कारण टाळाचा घोष जास्त आनंदाचा आहे निश्चित तुम्हाला देखील आनंद वाटला असेल ज्याला आनंद वाटला नसेल ते महाभाग्य आहेत काही हरकत नाही भगवान परमात्म्याचं नामस्मरण ज्याला आवडतं तोच खरा वैष्णव आहे म्हणून तुकोबाने या ठिकाणी म्हटले वैष्णव तो जया आता त्याचं उत्तर इथे दिलं आहे निवृत्ती संत हा सोपान हा तो हा निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई नारायण जपत असे हे भगवंताचं नामस्मरण घेतात म्हणून हे खरे वैष्णव आहेत कोणतं नाम जपत होते याच्या नामध्ये सांगितलं नारायण जपत असे निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई ते त्या पण नारायण जपते नारायण नाम आहे सगळ्याचे नामस्मरण करत नाही केलं तर तुम्हाला वाटतं हे नामजप चालला का कीर्तन आहे खरं तेच कीर्तन आहे पण आपल्याला रुचलं नाही अजून सुचलं नाही म्हणून हे नामस्मरण करतो तर हे खरे वैष्णव आहेत म्हणून तुकोबारा म्हणतात की वैष्णवत्तो जया अवघी देवावरी माया अहो महाराज तुम्ही नामस्मरण आवडतं हे म्हटलं पण याच्या व्यतिरिक्त काही आवडतं का नाही त्यांना काही त्यांना प्रमाणभूत असतं का नाही याच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही
काय काय आवडत नाही महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांग. नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही आणि प्रमाण नाही आणि प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही आणि प्रमाण नाही आणि प्रमाण तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खरा वैष्णव जर कोण असेल तर भगवंताचं सतत नामस्मरण करणारा, ज्याचं सर्व माया भगवंतावर आहे तो खरा वैष्णव आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही वैष्णव म्हणू नका, त्याच्या मागे जाऊ नका. मग महाराज यांना फक्त वैष्णवाला काय आवडतं काय आवडत नाही, वैष्णव जे खरे असतात त्यांना या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून अनेक ठिकाणी सांगले तेची संत ज्याचा हेत विठ्ठली, विठ्ठल भावरंग परमात्माचंच नामस्मरण करणारा तो एकच खरा वैष्णव आहे. मग त्याला दुसरं काही आवडतच नाही का? काहीच आवडत नाही. काय काय आवडत नाही? तुकोबाराने सर्वांना जगामध्ये सर्वांना आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीचा उल्लेख केला आहे. नाही अनेक प्रमाण कोणकोणत्या? तन धन जन, ह्या 3 गोष्टी जीवनामध्ये या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणसाला ह्या 3 गोष्टी आवडतात. पण ते त्या वैष्णवांना अजिबात आवडत नाहीत. अजिबात आवडत नाहीत म्हणजे कसे असतात? कसे असतात? तृणाप्रमाणे असतात. नाही अनेक प्रमाण तन तृण धन तृण जन तृण. तृण म्हणजे गवत. हा, गवत जे असतं ना आपल्या शेतामध्ये गवत. तण या शब्दाचं काय आहे इथे? तण म्हणजे शरीर. शरीरावर अजिबात प्रेम करत नाहीत, धनावर अजिबात प्रेम करत नाहीत आणि जनावर तर करतच नाहीत. शरीरावर म्हणजे या शरीराला ती किंमतच देत नाहीत. आपण ज्याप्रमाणे या शरीराला किंमत देतो, किती किंमत देतो? फार किंमत देतो. जाता येता आरशामध्ये पाहतो. प्रत्येक क्षणाला कमी कमी होतं आयुष्य, तरी पण हा जास्त सारखाच पाहतो. जाताना येताना. आता सध्या तर मोबाईल निघाले, मोबाईलमध्ये लगेच किती प्रेम करतो शरीरावर. म्हणजे संत मात्र वैष्णव मात्र शरीराला किंमत देत नाही. कारण त्या संतांना पूर्ण माहीत आहे हे शरीर टिकणारं नाही. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. आएगी नोटिस जमानत न होगी, पल्लों में अगर कुछ अमानत न होगी. हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पडेगा. संतांना माहीत असतं, वैष्णवांना माहीत असतं हे शरीर टिकणारं नाही. हे आज ना उद्या जाणार आहे. हे आज ना उद्या यमाच्या तडाख्यामध्ये जाणार आहे. यमाचा तडाखा किती कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला इथे बसलेला कुणालाच माहीत नाही, मला पण नाही माहीत. पण एक दिवशी यमाचा तडाखा बसणार आहे. जमका जब तडाखा बे तू क्या जाने लड़कावे. पीर मरे पैगंबर मर गए जुंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी.
सगळ्यांना एक दिवशी जावं लागणार आहे. कबीर महाराजाने म्हणले हाकीम रोगी म्हटले. हाकीम रोगी म्हणजे सध्या ते MBBS डॉक्टर, त्यांना देखील जावं लागणार आहे. म्हणजे एक ना एक दिवस या शरीर जाणार आहे. म्हणून वैष्णव मात्र या शरीराला अजिबात किंमत देत नाही. बराचसा विषय, आपला टाइम जरा संपत आलेला आहे. शरीराला अजिबात ते किंमत करते. पण धनावर किंमत करतात का? धनावर देखील म्हणजे या शरीराला गवताप्रमाणे समजतात. गवत माहिती आहे ना, गवत शेतामधलं गवत आपण काढतो आणि काढून कुठं ठेवतो? तिजोरीमध्ये ठेवतो आहे ना. तण काढून कुठं ठेवतो? गोदरेजच्या कपाटात. अहो फेकून देतो ना. तसं या तिन्ही वस्तूवर वैष्णव अजिबात प्रेम करत नाहीत. तण म्हणजे शरीरावर तृणाप्रमाणे समजतात. धनावर देखील त्यांचं प्रेम असतं. धनावर तुमचं आमचं जास्त प्रेम असतं. कशावर? धनावर. संतांचं प्रेम असतं, वैष्णवांचं प्रेम असतं. कारण या धनाच्या पाठीमागे देखील 15 अनर्थ आहे. स्थेयम, हिंसा, नृत, दंभक, कामस्मोदो, स्मयो पदा, भेदो वैरम विश्वास, संस्पर्धा, व्यसनानी. हे 15 अनर्थ धनाच्या पाठीमागे आहेत. म्हणून मी आत्ता सांगितलं ना, वैष्णवांना धन आवडत नाही, मीराबाईला आवडत नव्हतं. म्हणून ते म्हटली पायोजी मैने राम रतन, राम रूपी भगवत रूपी हे धन कर आहे. बाकी सगळं सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा. साधू संतांना धन हे म्हणले. तिसरी गोष्ट कोणती आहे? तन धन तृण आणि जन. जन म्हणजे सोयरे, धायरे, तेरे, चौदे, पात्रे काय असतील ते, ह्याच्यावर किंमत करत नाही. यालाही तृणा समाज समज का? याचं कारण आहे, हे जे लोक जे आहेत ना, हे लोक फक्त तोंडापुरतं गोड बोलणारे आहेत. सगळे लोक आहेत ना इथं बसणारे म्हणा, कोणी असो, तुमचे सोयरे धायरे फक्त तोंडावर सांगू वा वा वा, काय महाराज काय कीर्तन केलं, वा 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 काय कीर्तन केलं. बाहेर दुसरीकडे गेलं की बावळट आहे, शिवनी महाराज बावळट, मागं लगेच तोंड फिरवण्यात. म्हणून आम्ही सांगतो दुतोंडी मांडूळ आहे. मांडूळ कधी चांगलं बोलणार आहे. लोकाला हे महाराज लोक, गायक लोक, वादक लोक का तोंडावर चांगलं बोलतात? वादकाचा जो पण बोटं चालतात तो पण त्याला मान आहे. गायकाचा जो पण गळा चालतो तो पण मान आहे. कीर्तनकाराचा जो पण तोंड चालतं तो पण त्यांना किंमत आहे. बाकी काही किंमत नाही. म्हणून परत सांगतो, भगवान परमात्म्याला जर आवडावा असं जर वाटत असेल, लोकमान्य व्हायचे का देवमान्य हे आपल्या हातामध्ये आहे. लोकमान्य व्हायचं असेल तर प्रतिष्ठा वाढवा, आणि देवमान्य व्हायचं असेल तर आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवमान्य व्हायचं असेल तर एकच करा, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार. ज्याने त्याने आपलं ठरवायचंय, देवमान्य व्हायचे का लोकमान्य व्हायचे. लोकमान्याला जास्त किंमत नाही, देवमान्याला देव मग भगवान परमात्मा म्हणतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये भगवान परमात्म्याला आवडावं असं वाटत असेल तर नामाचा उच्चार, काय नामाचा उच्चार, खरं बोलताय का? रात्रंदिवस म्हणता येते पण आचरण होते का? रात्रंदिवस करणारा आहे का कोणी इथं देवाला आवडणारा? म्हणून आपण पर्याय काढलाय. 24 तास नका करू, 12 तासही नका करू, 6 तास नका करू, 3 तास नका करू, 1.5 तास नका करू, फक्त 11 मिनिटे करा. फक्त 11 मिनिटे. ते कसे करायचे? ही जी माळ आहे ना माझ्या गळ्यात, तुमच्या पण असेल, नसेल तर घाला उद्या. ह्या माळीमध्ये 108 मणी आहेत. 108 मणी पूर्ण होण्याकरता 1.5 मिनिट लागतो. अनुभवाने सांगतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. 1.5 मिनिटानंतर एक माळ होते. कमीत कमी सकाळी उठल्याबरोबर एक माळ करा, आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक माळ करा. किती मिनिट झाले? किती मिनिट झाले? गणित पक्का आहे का? 3 मिनिट झाले. राहिले किती? राहिले किती? 24 तासातून नाही विचारत. 8 मिनिट राहिले. त्या 8 मिनिटामध्ये काय करायचं? एक वही घ्यायची. त्या वहीच्या एका पानावर
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लिहायचं. एक पेज पूर्ण होण्याकरता फक्त 8 मिनिट लागतात. हे 8 मिनिट आणि अगोदरचे 3 मिनिट किती झाले? 11 मिनिट झाले. हे 11 मिनिट कधीच न लाजता, न घाबरता, न विसरता दररोज करा तुम्ही. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बरं हे किती दिवस करायचे? किती दिवस करायचं? किती दिवस लक्षात ठेवायचं? हा किती दिवस? मरेपर्यंत नका ठेवू. मला माहिती आहे मरेपर्यंत म्हटलं कोणतं. अजिबात मरेपर्यंत करू नका. फक्त 11 वर्ष 11 महिने 11 तास आणि 11 मिनिट ठेवा. नाही तुमचा उद्धार झाला तर माझं नाव बदलून ठेवा. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांनी खूप सोपं सांगितलंय, पण त्या सोप्यातलं सोपं आपल्यामध्ये. तुका म्हणे सोपे सर्व म्हटले, पण पुढे काय? शहाणा तो. म्हणजे जे शहाणे असतील तेच फक्त घेतील. शहाण्याच्या विरुद्ध कोण? शहाण्याच्या विरुद्ध मूर्ख. ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. याचा अर्थच आहे भगवंताचं नामस्मरण या युगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि भगवंताचं नामस्मरण ज्याला आवडत असेल तोच खरा संत आहे, तेच खरे वैष्णव आहेत. म्हणून बाकी काहीही यांना प्रमाण नसतं. नाही अनेक प्रमाण. याला काय प्रमाण असतं? सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. सर्व भावे विठ्ठलची प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठल. आम्ही नामाचे धारक नेन प्रकार अनेक. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक. आला. आम्ही नामाचे धारक. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. ज्याला फक्त विठ्ठल भगवान परमात्माच प्रमाण आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, तोच खरा वैष्णव आहे, तेच खरे संत आहेत, तेच खरे साधू आहेत. नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन विठोबा रखुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु महाराज की जय. विठोबार कुमार. कुमार कुमारी. नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन. म्हणजे साधू संतांना वैष्णवाला हे सगळे तृणाप्रमाणे म्हणजे गवताप्रमाणे वाटतात. धन जन आणि सर्व तृणाप्रमाणे वाटतात. मग महाराज हे जे वैष्णव आहेत, या वैष्णवांचा दुसरा काही नियम आहे का? नियम भरपूर आहेत. वैष्णवांचे नियम काही थोडे आहेत का? भरपूर नियम आहेत. की ते जरी कसाही जरी प्रसंग आला तरी ते संत ते वैष्णव आपला जो काही नियम आहे त्या नियमाला कधीच टळत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पडता जड भारी. 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 देवा नटळे
जगद्गुरु तुकोबारे म्हणतात असे जे वैष्णव असतात सतत भगवंताचं नामस्मरण करणारे वैष्णव आहेत, त्या वैष्णवांना कितीही मोठ्यातलं मोठं संकट आलं, पडता जड भारी म्हणजे मोठ्यातलं मोठं जरी संकट आलं तरी नियमान टळे निर्धारी. ते नियमामध्ये अजिबात मागे सरकत नाहीत, मागे ढळत नाही. म्हणून आमचे महाराज देखील सारखं आम्हाला म्हणतात चला ठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचा नेहमी शब्द आहे ढिल्लं पडायचं नाही, ढिल्लं पडायचं नाही. ते आम्हाला सारखं म्हणतात ढिल्लं पडायचं नाही, ढिल्लं पडायचं नाही. आता ढिल्लं पडायचं नाही या शब्दावर मी 5 वाऱ्या केल्या. महाराजांनी मला ढिल्लं पडायचं नाही, कारण गेली 5 वर्षापासून मी आजारी होतो. सगळ्याला माहीत असेल, महाराजांनी माहीत आहे. आणि आत्ता 4-5 महिन्यापूर्वी मला महाराज म्हटले की आम्ही तुम्हाला सोडून दिलं. तर महाराज सोडून दिलं, सोडून म्हणजे इंद्रायणीत नाही, पुण्याला नाही, मृत्यूलोकामधून सोडून दिलं. त्यावेळेस मला कळालं की मी चाललो होतो म्हणून म्हटलं ढिल्लं पडायचं नाही, ढिल्लं पडलं की गेलं. म्हणून आता यावर्षी आत्ताच हे म्हटले महाराज तुम्ही बसलेच नाही यावर्षी गाडीमध्ये, बसलेच नाही म्हटले. मग त्यांना सांगितले ढिल्ले पडून या शब्दामुळे मी चालत होतो. विठ्ठला विठ्ठल 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 म्हणून हे जे संत आहेत ना, हे संत कधीच ढिल्ले पडत नाहीत. कशामुळे ढिल्ले पडत नाहीत? कशामध्ये किती जरी प्रसंग आला, जड भारी असा प्रसंग आला तर ते नियमाला टळत नाहीत. कोणत्या नियमाला? अनेक संतांचं उदाहरण देता येईल आपल्याला. भानदास महाराजांचं उदाहरण इथे घेतलं जातं, पण भक्त प्रल्हादाचं देखील उदाहरण घ्या. भक्त प्रल्हादावर किती मोठमोठी संकट आली. मला वाटतं एकाने सांगितलं की जवळजवळ 12 विषाचे प्रयोग केले मारण्याकरता त्यांच्या वडिलांनी. कोणी? हिरण्यकशिपूने 12 प्रयोग केले. हत्तीच्या पायाखाली कडे लोट केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, तरी परंतु भक्त प्रल्हाद नियमामध्ये खंड पडू दिला नाही. देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण. मोडा काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन, न जळे न बुडे नो हे काही, देव राखेत या मारील कोण, न मोडे काय हिंडतावन, न मोडे काय हिंडतावन, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण. देव राखे तया मारील कोण. म्हणून कितीही मोठ्यातलं मोठं संकट आलं तरी हे संत वैष्णव हे या नियमाला टळत नाही. या नियमाला म्हणजे भगवंताचं नामस्मरण करण्याकरता. अहो महाराज म्हणले बरोबर आहे तुमचं, म्हणले भगवंताचं नामस्मरण करायचं, पण ठराविक एका जातीनंच करायचं का, ठराविक एका कुळानं करायचं का? काही महाराज म्हणतात इथं जात कोत काही नाही. म्हटले अभंगाच्या शेवटच्या त्यांना तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती,
देवाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतात, बाबांनो भगवंताचं नामस्मरण करण्याकरता कोणताही जातीचा संबंध नाही, कोणत्याही जातीचा संबंध नाही. सर्व जातीमध्ये भगवंताचं नामस्मरण करता येतं. मग कोणत्याही कुळातला असो, कोणत्याही जातीमधला असो. कारण वेदशास्त्रामध्ये असा पुरावे आलेले आहेत की याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा. वेदशास्त्रामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याकरता कोणतीच जात नको, पात नको. म्हणून तुका म्हणे याती हो का तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन विज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. संपूर्ण अभंगाचं जर तात्पर्य काय असेल बाबांनो, हा कलियुग आहे, महाभयंकर असा हा कलियुग आहे. कली पापाचीच मूर्ती असं म्हटलंय. कलियुगामध्ये घोर असं काहीतरी पाप होणार आहे. पण त्या पापामधून निवृत्त होण्याकरता एक खड्ग दिलेलं आहे, एक शस्त्र दिलेलं आहे. ते शस्त्र म्हणजे कोणतं आहे? बाकी कोणत्याही प्रकारचं शस्त्र नसून हे फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे एकच शस्त्र आहे. या शस्त्राशिवाय बाकी कोणतंही शस्त्र आपल्या कलियुगातून आपल्याला तारणारं नाही. म्हणून बाकी सगळं नाही केलं तरी चालेल. करा तसं जितकं जास्त करता येतील तितकं करा. पण नाहीच काही तुमच्याकडून झालं तर कमीत कमी एवढं तरी करा. एवढं म्हणजे केवढं? हां 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 एवढं लक्षात ठेवतं चालेल. कीर्तनापुरतं तर म्हणा, मला पक्कं माहिती आहे तुम्ही करत नाही. 11 मिनटं करत नाही मला पक्कं माहिती आहे. आम्ही पहिल्या 2016 गुरुकुळ स्थापन झालं तेव्हापासून मी पाठामध्ये हेच सांगतो. किती लोक करतात मला काही परीक्षा घ्यायच नाही. पण आजपासून सुरू करा. ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीमध्ये आलात, नामजपाचे कार्यक्रम ठेवा. आम्ही नामजपाचे कार्यक्रम करतो. 3-3 तास एकाग्र चित्ताने नामस्मरण होत असतं. तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल. नामस्मरण करा. नामस्मरणामुळं आपलं चित्तशुद्धी होते, मोक्ष प्राप्त होतो आणि भगवान परमात्म्याला आवडतो आपण. इतर लोकांना नाही आवडलं तर चालेल, भगवंताला आवडलं पाहिजे. भगवंताला आवडणारं एकच शस्त्र आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. बाबांनो जास्त नाही झालं तरी चालेल, पण फक्त 11 मिनिट का होईना करा तुम्ही. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे 617 लोक आहेत. आधी एक नामसंकल्प ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये 617 लोक आहेत. दररोज नित्यनेमान ते 11 माळा करतात. महिन्याला मला सांगतात बाबा आमचा नित्यनेम चालू आहे. तर मी वाट बघतोय आता इथून एखादा तरी निर्माण होईल म्हणून. 618वा नंबर कोणाचा होईल मी वाट बघतोय. बघू आता कोणी येईल तर. माझा मोबाईल नंबर घ्या आणि प्रत्येक महिन्याला मला सांगा. कोणी मला महाराज तुम्हाला कशाला सांगायचं, मला नाही सांगितलं तर चालेल, पण तुम्ही करायला शिका. बाकी दुसरं काही नाही. प्रभू करो सर्वाच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण हो, भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या सेवेला मी पूर्णविराम देतो. आज आमच्या गुरुवर यांची आज्ञा झाली. आज तुम्ही कीर्तन करा. वास्तविक आज मी धन्य झालो असं समजतो, कारण आजची जी कृपा आहे ते जास्त कृपा आहे. इतर दिवस बी कृपाच आहे, पण त्यातल्या त्यात आज जास्त कृपा आहे. महाराजांनी मला फोन करून सांगितलं महाराज उद्या कीर्तन करा म्हणून. कारण महाराज बहुतेक सांगत नाहीत कधी, म्हणून बॅनरवर येत असतं. बॅनरवर पाहून पण मला आज इतका आनंद झाला की त्यांनी स्वतः कीर्तन करायलाही सांगितलं आणि अभंग देखील सांगितला. मी म्हणलं आज धन्य झालो. कोण एवढे मोठेच महान संतांच्या सहवासामध्ये आम्ही राहतो, पण संतांचं महात्म्य आपल्याला एवढं कळत नाही. जवळ असल्यामुळे अतिपरिचयात आवज्ञा म्हणतो ना, तसं खरे महाराज संत आहेत. एवढा व्याप सांभाळून, एवढं
सगळ्याचं नाव प्रत्येकाला माहिती आहे. दररोज जेवायला बसल्यानंतर फोन येतो, कुठे आहे तुम्ही? अहो मी म्हणलं लातूरला आहे, या जेवायला. आता लातूरून कसं येऊ? विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य आज अतिशय सुंदर त्यांनी माझ्यावर कृपा केली समजतो. तसं 72 सालापासून मी बरोबर आहे त्यांचं सर्व कुटुंब माझ्यावर प्रेम करत आहे. अजून देखील आम्ही गाथा मंदिराचं आहे. सतत आमचा सत्संग त्यांच्यामुळे फार म्हणजे त्यांच्यामुळं आमचा परमार्थ चाललेला आहे. त्यांच्या ढिल्ले पडामुळे त्यांनी जर ढिल्लं पडू नका असे जर शब्द आमच्या कानावर नाही आले तर आमचा परमार्थ होईल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून भगवंताला प्रार्थना करतो अशीच संगती आम्हाला लाभू द्या आणि आमचं थोडं थोडं आयुष्य त्यांना द्या. ते शतायुष्य हो, त्याच्याही पुढे जाऊ आणि आम्हा सर्वांना त्यांच्याकडून लाभ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वात शेवटी ज्या जगद्गुरू तुकोबाराने आपल्याला हे मार्गदर्शन केलं, त्या जगद्गुरू तुकोबाराचं एकाग्र चित्ताने नामस्मरण करा. मग आपली सेवा संपू. कोणी काय तर ढिलं पडायचं नाही. हात वर करायचा, थोडा वेळ तुकोबाराचं नामस्मरण करायचं, ढिल्लं पडायचं. तुकाराम 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 तुकाराम.